नमस्कार मित्रांनो, सध्या आपल्या इथे निवडणुकांचा काळ चालू आहे आणि ठाण्यातील प्रभाग क्रमांक 12 मधील म्हणजे माझा प्रभागातून आमचे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक लाडके आमचे मामा नारायणशंकर पवार साहेब यांच्यासोबत आपण थोडासा संवाद साधणार आहे. आणि पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा असा व्हिडिओ येतोय, तर खूप एक्साइटिंग व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण पवार साहेबांकडनं घेणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मामा. नमस्कार. तर नगरसेवक म्हणून तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता? खूप चांगला आहे, कारण या भागामध्ये ज्या टायमाला मला 92ला इथल्या जनतेने मला निवडून दिला, तर आता सतत मी या भागामध्ये मी निवडून येतो. खरोखर आता 7वें मी इलेक्शन लढतो महानगरपालिकेचा. या भागाचं काम करायला मला खूप आवडतं. लोकांचे जनतेची सेवा, जी विकास कामं आहे किंवा रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, झोपडपट्टी पुनर्विकास योजना असेल, अनेक गोष्टी मी या शहरासाठी. आता ह्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल, पाण्याचा प्रश्न 24 तास ह्या भागामध्ये पाणी आहे. कुठेही कोणाला त्रास नाही पाण्याचा, कुठं काय नाही. ठीक आहे, लोकांच्या तक्रारी असतात, छोट्या मोठ्या तक्रारी असतात, त्या तक्रारी मी दूर करतो. पण ह्या भागाचा विकास खूप मी काम करत आलोय आणि याच्या पुढे काम करत राहणार. साहेब, तुम्ही बोलल्याप्रमाणे 7 टर्म तुम्ही नगरसेवक होतात आणि मी लहानाचा मोठा या प्रभागात झालो. आणि प्रभागात असताना तुमचा जो दिनक्रम होता तो तुम्ही जेव्हा पण कोणाला गरज असेल तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असायचे. तर त्याबद्दल तुम्ही तुमचा जो फिटनेस आहे, आता तुमचं वय किती असेल तरी? माझं वय आता माझ्या वयाला स्टे आहे, वय सांगू शकत नाही. तरी हा फिटनेस तुम्ही कसा मेंटेन केलाय आतापर्यंत? मी बघा, तब्येतीकडे पण मी लक्ष देतो. या जनतेचं काम करताना, या भागाचा विकास करताना मी माझ्या तब्येतीची पण काळजी घेतो. मी खाली कधी कधी जॉगिंगला जायचो, कधी कधी ते माझ्या तब्येतीचं हे करायचो. पण माझा एखादं काम जर असेल नागरिकाचा, रात्रीचे जरी 2 वाजता फोन आला हॉस्पिटलसाठी, बाबा पेशंटला घेऊन जायचे किंवा काय, तेव्हा मी उठून जाणार तिच्यासाठी. पोलीस स्टेशनचं असेल, कुठं काय झालं, कुठं याच्यासाठी मी नक्की तिथं जाणार. कुठं आग लागली, कुठं काय झालं, त्याच्यासाठी कुठं पाण्याची लाईन फुटली, तर मला फोन नागरिकांनी केला का मी तिथं हजर जातो. आता तुम्ही तुमच्या कामांचं तर सांगितलं सर्व, तरी या सर्व कामांमध्ये अशी कोणती मुख्य 3 कामं तुम्हाला वाटतात की ती खूप अभिमानास्पद आहेत या प्रभागामध्ये केलेली? मी बघा, झोपडपट्टी मधल्या लोकांना चांगली घरं भेटावं. SRA म्हणा, SRD होती, BOCP योजना होती, अनेक योजना होत्या. आता क्लस्टर आले. क्लस्टरमध्ये तुम्ही बघितलं तर क्लस्टरमध्ये धोकादायक इमारती, इलिगली बिल्डिंगी, त्यांना चांगल्या पद्धती घरं भेटावं, त्यांना कायदेशीर घरं भेटावं म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या क्लस्टर योजना ठाणे शहरामध्ये कमीत कमी 60 ते 70 ठिकाणी ते कामं चालू आहेत क्लस्टर योजनेची. बाबा चांगल्या पद्धतीत घरं भेटावं, चांगल्या पद्धतीत लोकांचं राहणीमान बदलावं. कारण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांना शौचालय, कधी गटार, कधी पायवाटा, कधी काय बऱ्याच काही गोष्टी त्यांना अडचणीत येतात. पण आता स्वतःचं घर, मालकी हक्काचं घर भेटल्या कारणाने आणि आज त्यांना व्यवस्थित, म्हणजे जे छोटं घर होतं आज मोठं घर भेटलं. एखादा विद्यार्थ्याला अभ्यास करायला जागा नसायची, पण आता त्या घरामध्ये चांगल्या पद्धतीत भेटते. म्हणून मला याच्यात समाधान आहे. त्याच्यानंतर रस्ते व्यवस्थित आहेत, चांगल्या पद्धतीत रस्ते आहेत, पाणी व्यवस्थित आहेत लोकांना. म्हणून मला हे लोकांची ज्या प्रश्न सुटले ना, का मला त्याचा एकदम हे वाटतं की बाबा शांती वाटते, का बाबा यांचे लोकांचे प्रश्न सुटलेत, मला एकदम मनाला शांती वाटते. साहेब, तुम्ही बोलल्याप्रमाणे की घर, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही त्या सर्व सोयी लोकांना दिल्यात. हाच माझा पुढचा प्रश्न होता, पण तुम्ही त्याचं उत्तर याच प्रश्नामध्ये देऊन टाकलेले. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की भाजपची जी विचारधारा आहे ही तुमच्या कामातून कशा प्रकारे दिसून येते? भाजपची विचारधारा आहे ना, लोकांच्या परत कामं कशी गेली पाहिजेत. ज्या काही योजना आहेत शासनाच्या, केंद्र सरकारच्या योजना आहेत, म्हणजे लोकांसाठी विजन, म्हणजे आमचे मुख्यमंत्री तर त्यांनी तर 47चा विजन महाराष्ट्र कसा असेल
आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ चांगल्या पद्धतीत काम करतात. या महाराष्ट्राची लाडके देवाभाऊ आता तुम्ही बघितलं असेल महिलांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी किंवा लाडक्या भाऊंसाठी किंवा अनेक म्हणजे कामगार असतील, अनेक शेतकरी असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक चांगल्या पद्धतीत सोडवले. म्हणून मला BJP ही चांगल्या पद्धतीत आवडते, चांगली त्यांची विचारधारा आवडते, म्हणून मी BJP मध्ये काम करायला आवडतो. तुम्ही बोलल्याप्रमाणे आता थोड्याच दिवसांपूर्वी तुमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहे, तो म्हणजे की तुम्ही देवाभाऊंना भेटलेले आहेत आता थोड्याच दिवसांपूर्वी. त्या संबंधित तुम्ही मला काय सांगू शकता, कसा होता तो? भाऊ एवढा कार्यकर्त्यांची रिस्पेक्ट करतात ना, ज्या टायमाला मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी मला स्वतःहून बोलवला, ये फोटोग्राफरला बोलवलं. फोटोग्राफ म्हणजे कार्यकर्त्यांची कशी इज्जत करायची, खरोखर आमचे देवाभाऊ. आणि त्यांना आज बघा ना, जनतेमध्ये विरोधकांना पण तो प्यारा आहेत आमचे देवाभाऊ. चांगल्या पद्धतीत काम करतात, चांगल्या पद्धतीत कुठे कोणाला दुखवत नाही, कोणाचं असं काय त्यांना वाटतं का BJPचे कामं झाली पाहिजेत. इथं म्हणजे तिथं जिथं दुसरा आमदार असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, तिथं पण चांगल्या पद्धतीत काम करतात देवाभाऊ. आता गेले 60 टर्म आपण बोलल्याप्रमाणे नगरसेवक आहात आणि यापुढे भविष्यात जर तुमचा विचार झाला की आता उत्तराधिकारी बदलण्याची वेळ आली आहे किंवा स्वतः राहायचं, तर तुम्ही कोणता निर्णय घ्याल? उद्या भविष्यामध्ये भाजपा कशी आहे माहिती का, एखाद्या कार्यकर्त्याला सांगून नाही, त्यांना ताबडतोब फोन करून सांगतात का तुम्हाला आमदारकीचं तिकीट दिलं, तुम्ही आमदारकी लढायची. भाजपा म्हणजे आता देवाभाऊंचा कसं विचार वेगळे आहे का, बाबा काम करणारा माणूस कोण आहे, नारायण पवार. उद्या मला जर संधी भेटली तर या शहराचा चांगला विकास करू शकतो, जर त्या पद्धतीत दिला तर खरोखर चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला शहराची जाणीव आहे, कोणत्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये कुठं विकास कामं झाली नाही ते बघून मी करू शकतो चांगल्या पद्धतीने. आता जनता आपल्या समोर येत असते नेहमी. मी या प्रभागात राहत असल्यामुळे मला नेहमी जनता आपल्या ऑफिस समोर असे दिसते की त्यांच्या ज्या प्रश्न आहेत ते तुमच्या समोर मांडून आपल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे येतात. तर जेव्हा जनता ही तुमच्या समोर येते तेव्हा तुम्ही त्यांना कसं त्यांच्या समस्या या पूर्ण करतात? बघा, माझ्याकडं काम करणारा एखादा नगरसेवक असतो, एखादा नेता असतो, लोक त्याच्याचकडे जातात. माझ्याकडे रोजचे 400-500 लोक असतात, खूप लोक असतात, अनेक प्रश्न असतात. माझ्या प्रभागातलेच नाही, तर प्रभागामधले पण लोक येतात. त्यांना कोणतरी सांगतो तुम्ही तुमचा प्रश्न आहे ना, तुम्ही नारायण पवारकडे जा, नारायण पवार तुमचे प्रश्न सोडवेल. तुमचं काय असेल, कोणती अडचण असेल तर नारायण पवार सोडवेल. तुमचा झोपडपट्टीचा प्रश्न असेल, तुमचा घराचा प्रश्न असेल, तुमचा रस्त्याचा प्रश्न असेल, तुमचा पाण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतील. तुमच्या शाळेचं ऍडमिशन, कॉलेजच्या मुलांचे ऍडमिशन असतील, त्यांना एकच आहे का नारायण पवार. तुमच्या ज्युनियर KG किंवा काय त्याचं ऍडमिशन असतील तर ते इतर लोक सांगतात का तुम्ही तिथे जा, तुमचा प्रश्न सुटेल. म्हणून जनता माझ्याकडे सुरुवातीपासून कमी लोक यायचे, पण आता वाढत 500-600-1000 लोक यायला लागले. दिवसात नाही, एक दिवसात मधनं 1000 लोक. सकाळी पण माझं ऑफिस पूर्ण भरलेलं. माझ्याकडे आलेला माणूस परत खाली जात नाही. बरोबर. तर आता राजकारण आलं म्हणजे तुमच्यावर टीका करणारे विरोधक देखील आले, तर तुम्ही त्या विरोधकांना कसं सामोरे जाता? आणि एखादा बघा, आंबा असतो, आंब्याच्या झाडाला आंबा असतो, त्याला आंबे त्याला दगड मारणारच ना. त्यांना माहिती नारायण पवार चांगलं काम करतोय, त्याच्यावरती टीका केलं. माझ्यावर टीका करून ते मोठे होत असते तेव्हा, पण मी जनतेची कामं करतो, जनतेबरोबर आहे, अहोरात्र आहे. मयत असेल, कुठं सुखदुःख असेल, कुठं काय असेल तर तिथे मी असतो. पण आता विरोधकांना बोलायला संधी पण नाही ठेवली मी, कारण विरोधक माझ्यावर टीका करतील, पण त्यांनी कोणतं काम केलं त्यांनी दाखवा ना, का बाबा आम्ही एखादा दुःखामध्ये गेलोय, कोणाच्या ह्याच्यामध्ये गेलोय ते दाखवा. माहित आहे आता, माहित या इलेक्शन पिरियड मध्ये माहिती झाली तर बरेच लोक येतात, खूप येतात लोक, बरेच लोक येतात. पण ज्या टायमाला 12 महिने, ज्या टायमाला नारायण पवार, मी इलेक्शन आलं म्हणून काम करत नाही, मी 12 महिने काम करतो, 12 महिने काम करतो. किती टीका केली, टीकाने काय होत नाही. लोकांना माझ्या टीकाचे उत्तर आहे ना, हे माझे मतदारच देतात, जनताच देते, मला द्यायची काही गरज नाही.
ते मतदानात देतात. तर आता तुम्ही बघू शकता की प्रभाग 12 मध्ये तरुण पिढी खूप वाढलेली आहे. या तरुण पिढीला तुम्ही राजकारणाबद्दल, शैक्षणिक बद्दल तुम्ही काय संदेश देऊ शकता? काय झालंय, तरुण पिढीला राजकारणात यायला पाहिजे. त्यांनी एक समाजसेवा आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे. कारण कोण कॉलेज करतो, कोण डॉक्टर होतो, कोण इंजिनियर होतो, कोण वकील होतो, कोण म्हणजे अनेक प्रकारच्या याच्यात तरुण पोरं जातात. पण राजकारणामध्ये कमी इकडं याचा ओघ कमी आहे. पण आता त्यांनी राजकारणाकडे पण लक्ष द्यावं. डॉक्टर बनून तो नगरसेवक बनू शकतो ना, आमदार पण बनू शकतो. आणि चांगल्या पद्धतीने त्याला तरुण पोरांना ओप्स आहे का बाबा, चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. वक्तृत्व त्यांचं चांगलं, तरुण मुलांचं कॉलेज केलेलं असतो. म्हणून त्यांनी तरुण मुलांनी तिकडं पण काम करावं आणि इकडं पण काम करावं. तर आता शेवटचे काही प्रश्न राहिलेले आहेत. त्यामधला तुमच्या कुटुंबाचा तुमच्या या राजकीय प्रवासात कसा पाठिंबा होता तुम्हाला? मला कुटुंबाचा पाठिंबा, माझी पत्नी माझी सौभाग्य होती, माझ्या बरोबर आहे म्हणून मी आज पुढे गेले. हे मला काम करायला लोकांची संधी भेटली. तर आता मला वाटतंय की प्रभाग क्रमांक 12 मधले जेवढे पण मतदार बंधू आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि मला देखील माझ्या प्रश्नांची उत्तरं सर्व भेटली आहेत. आणि शेवटी फक्त एकच सांगेल की तुम्ही आपल्या प्रभागातील या जनतेला आणि आता जे मतदान करणार आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? जनतेने, मला तरी असं वाटतं 12 प्रभागमध्ये जनतेने, त्यांनी सुज्ञ आहेत, सर्व काय आहेत, त्यांनी एकतर काम करणारा कोण व्यक्ती आहे. आमच्याबरोबर जो पॅनल आहे, महायुतीचा पॅनल, राजेश मोरे, मेटांगे आणि गुनिजन तय्यर आणि मी स्वतः आहे. आम्ही काम करतो. राजेश मोरे काम करतो, मी काम करतो, चांगल्या पद्धतीत काम करतो. आम्ही दोघांची, आता आम्ही दोघं ज्या प्रभागामध्ये फिरतो ना, तर आम्ही प्रत्येक टायमाला ते बोलतो, अरे वा तुम्ही काम करणारी माणसं. जे मतदार, आम्ही मतदारांच्याकडे गेलो ना, अरे तुमचा प्रश्नच नाही, पण त्याला आमच्या बरोबर दोघे जण, त्यांना पण तुम्ही निवडून द्या. पण ते पण बोलले, चिंता करू नका, तुम्ही आहे म्हणून यांना पण आम्ही मतदान करणार. ह्या पद्धतीत लोकांचा, जनतेचा आमच्या बरोबर पाठिंबा आहे. खूप मतदारांचा पाठिंबा आहे. त्यांनी सांगितलं का आम्ही तुम्हालाच मतदान करू, कारण तुमचं काम बोलतंय, तुम्ही जनतेच्या समोर येता, जनतेचे प्रश्न सोडवता. कुठेही कोणत्या याला आम्हाला एक फोन मारला तरी तुम्ही त्या 5 मिनिटावर तुम्ही हजर राहता. म्हणून जनता आज आमच्या महायुती बरोबर हे ह्या 12 नंबर प्रभागमधून. विरोधकांना मी तर तुम्हाला सांगतो ना, विरोधकांना टेबलवर बसायला माणसं नाही भेटणार, पुलिंग एजंट भेटणार नाही त्यांना. आताची परिस्थिती बघितली ना, त्यांच्याकडे, आमच्याकडे डबल पुलिंग एजंट आहेत. मला ठेवा, मी टेबलवर बसेल असे, म्हणजे आमचे कार्यकर्ते आणि आमची जनता बोलते. त्यांच्याकडे पुलिंग एजंट नाही, टेबलवरती बसायला माणसं नाही, त्यांच्याकडे यंत्रणा नाही काही. आम्ही पूर्वीपासून काम करायला म्हणून आम्हाला काय भीती वाटत नाही. त्यांना भीती वाटते. मला तर अजून परत कधी, मी हे 7वं इलेक्शन लढतोय, 7वं इलेक्शन लढून पण मी अजून परत मी कधी इलेक्शनला घाबरलेलं नाही, कधीच नाही. मला माहिती आहे ना, मी काम केलंय. जनता माझ्या बरोबर, जनता मलाच वोटिंग करणार आणि जनता तशी करते. कितीतरी बलाढ्य उमेदवार माझ्या समोर बसले, नाही मी डगमगलो नाही. माझा मी काम, मला माझ्या या प्रभाग नंबर 12 मधल्या जनतेवरती विश्वास आहे. जनता माझ्या बरोबर राहणार. ते विरोधक जरी असेल ना, माझ्याकडे शिवसेनेची पण लोक येतात ना, त्यांच्या मुलाचं ऍडमिशन असेल, त्या मुलाचं ऍडमिशन पण मी कधी नाही बघितलं, आज तू शैक्षणिक आहे, तुझं ऍडमिशन नाही, मी ऍडमिशन त्याच्या मुलाचं ऍडमिशन करून टाकतो माझ्या एक फोनवरती ताबडतोब. म्हणजे त्याला घेऊन जायला ते शाळेमध्ये, चल तुझं ऍडमिशन करतो. हे असं कधीच बघितलं नाही. म्हणून आज ज्या पद्धतीने आम्ही काम करतो ना, आणि काम करत आलोय आणि काम करत राहू. कारण काय, आमचा काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही जनतेमध्ये जातो. मी असं कोणाला सांगा, आज जा रे कार्यकर्त्याला, जा तिथे जा बघून ये, नाही, स्वतः मी जाणार तिथं बघणार. नंतर मग कार्यकर्त्याला सांगणार का याला हे मदत पाहिजे, ती करून घे, आपल्याला त्याला मदत करायची. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटला आणि या सुंदर अशा आपला संवाद साहेबांसोबत झाला. तर व्हिडिओच्या शेवटला मी एवढंच सांगेन की सर्व मतदारांनी, जेवढे पण मतदार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि बस. धन्यवाद.
धन्यवाद.